शिवसेना सिंधे गुट के विधायक नरेंद्र भोंडेकर ने बयान में स्पष्ट किया है कि डॉक्टर दीपक सावंत की नियुक्ति पूरी तरह से पार्टी नेताओं एकनाथ शिंदे और श्रीकांत शिंदे की जानकारी में की गई है। आम्ही जे काही जिल्हा प्रमुख, लोकसभा संपर्क प्रमुख जे काही नियुक्ती केले त्या सगळ्या विचारपूर्वक चर्चा करूनच केलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 2 महिने 3 महिन्यापासून हे सगळे प्रोसेस केली आहे। जेव्हापासून माझी नियुक्ती झाली तेव्हापासून हे सगळे प्रोसेस आणि ह्या सगळ्या एकूण एक गोष्टी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत साहेबांना आम्ही सांगून केलेले आहेत। आता काल एक पक्षांतर्गत असे कधी कधी होतात का बा कोणाला वाट पसंत येते कोणाला नाही पसंत येत, त्याच्यामुळे काल एक बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे बा कोणाला जर नाराजी असेल तुम्ही डॉक्टर सावंत जे अनुभवी इकडे संपर्क प्रमुख राहिलेले आहेत त्यांना मी पाठवतो, ज्यांचं काही म्हणणं असेल तुम्ही आपलं सांगा आणि मग त्याच्यावरती मग योग्य जे काही आहे ते निर्णय घेऊ। परंतु जे काही सगळं शांत पद्धतीने झालं, सगळ्यांचं ऐकून सगळं झालं आणि आपण रात्रीपासून जर बघतोय सगळ्या खोटे नाटे बातम्या चालू आहेत, असं झाला तसं झालं हे झाला ते झाला। एका पत्रकारांना तर साहेबांनीच थोडंसं रागवलं की हे काय चाललं, तर रात्रीपासून तो डिलीट झाला। पण हे खोटे नाटे जर बातमीत छापत असतील तर कोणीतरी आमच्यातलंच एखादा आहे हे सगळं असं पसरवतं, ते आमच्या लक्षात आलंय। पण माझी माध्यमांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की असे खोटे नाटे पसरू नका, कारण आपल्याकडून जे बघतात समाज लोक हे एक खरंच पत्रकार म्हणून बघतात आणि खरं एखादा रिपोर्टर म्हणून बघतात, परंतु हे जर खोटे नाटे बातमी जर टाकत असेल तर लोकांना कसा विश्वास करणार। ते चांगलं एक दोन जर वाईट तुम्ही चुकीचे जर छापत असेल तर संपूर्ण ह्या पत्रकारांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। म्हणून माझी हात जोडून आहे असं करू नये आणि काही असं काही झालं नाहीये, ज्या नियुक्ती आहेत ते आहेत ते काही स्थगिती वगैरे झाले नाही, स्थगिती का होण्याचं कारण नाहीये। आम्ही जे केलं आहे ते चांगलंच केलेलं आहे आणि हे सगळ्या ज्या पसरवलेल्या आहेत बातम्या लोकमत मध्ये म्हणा बाकी टीव्ही चॅनल मध्ये हे सगळं चुकीचे आहेत, जसे आहेत तसेच आहेत आणि ते 8-10 दिवसानंतर डॉक्टर सावंत येतील तेव्हा ते आपला अहवाल पाठवतील तिकडे, आम्ही चुकलं असेल तर आम्हाला कळवतील आणि नक्कीच हे कुठे ना कुठे दुखतंय आणि याचा अहवाल आम्ही सगळं तयार करून उद्याचा आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही परवा साहेबांना देणार आहोत। आणि जर पक्षविरोधी काम कोणी करत असेल, असं जाणून बुजून पक्षाला बदनाम करण्याचं कोणी काम करत असेल, असे प्रेसला पाठवत असेल तर हे त्याच्यावरती पक्ष योग्य वेळी योग्य कारवाई करेल असं मला विश्वास आहे।